पण त्या संकासुराला या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये आपल्या तालुक्यात अडूर गावी आणि ग्वागर गावी झालेल्या शूटिंग मध्ये या संकासुराला खुनी म्हणून दाखवला गेला आहे. तर ही परंपरा चुकीची आहे आणि त्या गावामध्ये संकासूर शिमग्याच्या रात्री दर शिमग्याला दरवर्षी एक खून करतो अशी चुकीची कथा दाखवलेली आहे. तर ही कथा त्या पिक्चरवाले बंद करावी असं आमचं म्हणणं आहे. म्हणून प्रथम मी त्या चित्रपटाच्या लेखकाचा, दिग्दर्शकाचा, निर्मात्याचा व झी फाय या चॅनेलचा जाहीर निषेध व्यक्त करतो व पुढे वळतो. जांबारी गावात हो जांबारी गावात गल शिमग्याचा वाजतो, गल शिमग्याचा वाजतो, देवीच्या खेळांचा पुढे संकासूर नाचतो, देवीच्या खेळांचा पुढे संकासूर नाचतो. जांबारी गावात गल शिमग्याचा वाजतो, संकासूर देवाला खुनी ठरवला आहे. म्हणून त्या लेखकाने प्रथम गावोगावी जाऊन संकासुराची कथा नेमकी काय ती जाणून घ्यायला पाहिजे होती आणि नंतर पिक्चर तयार करायला पाहिजे होता. तर आता मी माझ्या गाण्यातून संकासुराची खरी कथा काय तो सांगण्याचा प्रयत्न करतोय. सर्वांनी गोड मानून घ्या, चुकलं वाटलं तर माफ करा. विष्णू पुराणानुसार किंवा भागवत पुराणानुसार संकासुराची कथा सांगतोय. विष्णू पुराणी मत्स्यरूपी नारायण, विष्णू पुराणी मत्स्यरूपी नारायण, विष्णू पुराणी मत्स्यरूपी नारायण, विष्णू पुराणी मत्स्यरूपी नारायण. असुराने वेद तोडले भयभीत देवगण, असुराने वेद तोडले भयभीत देवगण, असुराने वेद तोडले भयभीत देवगण, असुराने भयभीत देवगण. सप्तसागरी गुंडका सप्तसागरी गुंडका तू संगात भेटतो, तू संगात भेटतो, गावदेवीच्या खेळांचा पुढे संकासूर नाचतो, गावदेवीच्या खेळांचा पुढे संकासूर नाचतो. संगारी गावात गलशिमग्याचा वाजतो, गलशिमग्याचा वाजतो, गावदेवीच्या खेळांचा पुढे संकासूर नाचतो, गावदेवीच्या खेळांचा पूर्वी सत्ययुगामध्ये देव आणि दानवांचे घनघोर युद्ध व्हायचे. देव श्रेष्ठ की दानव श्रेष्ठ असा वाद चाललेला असायचा. तर हिरण्यक्ष नावाचा राक्षस किंवा पूर्वीचा दानव होता, त्याला असुर म्हणतात. तो या शंकामध्ये जाऊन लपला. तर त्याला बाहेर काढण्यासाठी विष्णूला पहिला मत्स्य अवतार घ्यावा लागला.
पण तो मत्स्य अवतार घेताना विष्णू पुढे एक प्रश्न निर्माण झाले ते असा दिला असुराला थारा रे शंकरा मरण दिला असुराला थारा रे शंकरा मरण मरणापूर्वी शंकरा विष्णूला शरण आला विष्णूला शरण सर्व देवगणांच्या सर्व देवगणांच्या मन पूजेचा मानतो मन पूजेचा मानतो अवधेचा शंकामध्ये लपलेल्या असुराला बाहेर काढण्यासाठी विष्णुदेवाने शंकाला फुंकर मारली. फुंकर मारल्याबरोबर तो असुर बाहेर पडला. त्याला विष्णूने ठार केलं. परंतु शंकामध्ये जो जीव असतो आतमध्ये तो जीव पण त्यावर बाहेर पडला गेला. तर त्या जीवाचं म्हणणं असं आहे विष्णूला की तू दानवाला मारण्यासाठी शंकाला फुंकर मारलीस त्यातून मी पण बाहेर पडलो पण माझा गुन्हा काय मला आता मरण का. तर त्यावेळेस विष्णुदेवाने वरदान मागे तुझी शेवटची इच्छा काय ती बोल. तर तो म्हणतो की तुझ्या पूजेच्या आधी सर्व देवांच्या पहिला मान मला पाहिजे. म्हणून आम्ही दशावताच्या आधारे हे नमन सादर करतो. त्या नमनामध्ये गणपतीच्या सोंगाच्या आधी पहिला मान आम्ही संकष्टला देतो. म्हणून या देवाला माझा कोटी कोटी प्रणाम.